जरांगे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रमुख मंत्र्यांची सोमवारी मुंबईत बैठक। 1 महिन्यात सरकारने काय केलं त्यावर मंथन होणार। मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। एक दिवस काम बंद करून आंदोलनात सहभागी व्हा, आरक्षणाने सर्वांची लेकरं मोठी झाली, मराठ्यांचं काय? जरांगे पाटलांचं जनतेला आवाहन। सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर पुढची लढाई रस्त्यावर होणार। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा। राजू शिंदे लोकसभेच्या आधी ठाकरे गटात आले असते तर 25,000 मतांनी विजय झाला असता। चंद्रकांत खैरेंचं विधान। राजू शिंदे यांनी भाजपची साथ सोडत बांधलं शिवबंधन। आपला पक्ष चोरून शिंदे विजयी झालेत। संभाजीनगरच्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा, तर ठाकरेंनी आता रडणं सोडावं, शिंदेंचं प्रत्युत्तर। संभाजीनगर दौऱ्यात उद्धव ठाकरेंचा निपाणी गावातील शेतकऱ्यांशी संवाद। शेतकऱ्यांनी मांडल्या ठाकरेंसमोर समस्या। दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट। गाईच्या दुधाला 40 रुपयांचा भाव मिळण्यासाठी अहमदनगरमध्ये 7 दिवसांपासून उपोषण। वीज कर्मचाऱ्यांना वेतनवाढ। देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा। मूळ वेतनात 19% आणि सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढ होणार। पंढरपुरात विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय। दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा। साम टीव्हीच्या बातमीची मंदिर समितीने घेतली दखल। तुकोबांची पालखी काटेवाडीत दाखल। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं संत तुकाराम महाराजांच्या रथाचं सारथ्य। सुप्रिया सुळेंनी घेतलं माऊलींच्या पादुकांचं दर्शन। मुसळधार पावसानं कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। नागरिकांनी काळजी घेण्याचं मंत्री दीपक केसरकर यांचं आवाहन। कोकणासह संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची हजेरी। अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत। फॉरेन्सिक टीमकडून हिट अँड रन प्रकरणी तपास सुरू। वरळी हिट अँड रन प्रकरणातील BMW गाडीची केली फॉरेन्सिक पथकानं तपासणी। रायगड जिल्ह्यातील रोह्यामध्ये नौकानयन पर्यटकाच्या जीवावर बेतलं। पाण्यात बुडून मुंबईतील महावितरणचे मुख्य अभियंता अभिजित कुलकर्णी यांचा मृत्यू। नाशिकच्या मनमाड सौंदाणे रस्त्याची दुरावस्था। मनसेनं खराब रस्त्यांवर केलं वृक्षारोपण। विशालगडच्या पायथ्याशी अतिक्रमण विरोधी आंदोलन। नागपुरातील शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून आंदोलनाला पाठिंबा।